नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे यांच्या सत्यशोधक चळवळीमधील कार्यावर संशोधन होण्याची गरज, प्राध्यापक महावीर मुळे यांचे प्रतिपादन। सभेच्या वतीनं दिबा अण्णासाहेब लठ्ठे यांची 74वी पुण्यतिथी साजरी। तत्कालीन मुंबई इलाख्याचे पहिले अर्थमंत्री, सत्यशोधक चळवळ, छत्रपती शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी असलेले त्यांचे संबंध अशा सामाजिक कार्यावर अधिक व्यापक संशोधन होऊन ते जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज असल्याचं प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी अध्यापक, लेखक, प्राध्यापक महावीर मुळे यांनी केलं। दक्षिण भारत जैन सभेच्या वतीनं सभेचे संस्थापक स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे यांच्या 74व्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। यावेळी सभेचे चेअरमन श्रीयुत रावसाहेब जी पाटील, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, ट्रस्टी शांतीनाथ नंदगावे, सभेच्या पदवीधर संघटनेचे चेअरमन प्राध्यापक ए मुडलगी, जॉईंट सेक्रेटरी बी शेंडगे, वैभव पाटील, कुंतीनाथ नांदणे आदी उपस्थित होते। ते पुढे म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटील आणि तत्कालीन शिक्षणाधिकारी वि.द. घाटे या दोघांनी अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांच्याकडे व्हॉलंटरी स्कूलच्या संदर्भात अनुदानाची मागणी केली। अण्णासाहेब लठ्ठे यांनी तात्काळ मागणीपेक्षा दुप्पट अनुदान म्हणून ₹2 लाख मंजूर केले। या अनुदानामुळेच त्याकाळी सातारा आणि तत्कालीन दक्षिण सातारा म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये 528 व्हॉलंटरी स्कूल्स म्हणजेच प्राथमिक शाळा सुरू झाल्या। यामागे तत्कालीन अर्थमंत्री स्वर्गीय दी.ब. अण्णासाहेब लठ्ठे यांची दूरदृष्टी दिसून येते। सत्यशोधक चळवळीच्या अहमदनगर येथे झालेल्या 5व्या अधिवेशनाचे स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे हे अध्यक्ष होते। तसेच त्यांच्या सत्यशोधक चळवळीतील कार्याच्या काही नोंदी सभेच्या वतीनं प्रकाशित झालेल्या यदी फडके यांनी लिहिलेल्या लठ्ठे चरित्रामध्ये राहिलेल्या दिसून येतात। याविषयी पुनर्संशोधन, पुनर्लेखन होणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। या संबंधातील नवीन पुस्तक सभेमार्फत प्रकाशित करण्यात येईल। स्वर्गीय लठ्ठे यांच्या योगदानामुळे दिनांक 3 एप्रिल 1899 रोजी स्थापन झालेल्या दक्षिण भारत जैन सभेनं अखंडित सेवेची 125 वर्ष नुकतीच पूर्ण केलेली आहेत, असं चेअरमन रावसाहेब पाटील यांनी यावेळी सांगितलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।